नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण अर्थस्पष्ट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधित विविध आर्थिक घटकांवर तसेच अर्थशास्त्रातील विविध आर्थिक संकल्पना समजून घेणार आहोत. आज आपण राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. चला तर राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या संबंधित विविध आर्थिक संकल्पना आपण समजून घेऊयात. राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच राष्ट्राचं उत्पन्न होय. म्हणजेच या ठिकाणी एखाद्या वर्षी एखाद्या देशामध्ये जे काही विविध आर्थिक क्षेत्रातील त्यामधील विविध व्यवसायातून ज्या काही अंतिम वस्तू आणि सेवा निर्माण केल्या जातात त्याचं पैशातील मूल्य म्हणजेच राष्ट्राचं उत्पन्न होय. आज जगामध्ये प्रत्येक देश राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन दरवर्षी करत असतो. भारत देखील दरवर्षी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारीची मोजमाप करतो. कारण अनेक अनुषंगाने राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी ही राष्ट्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असते. कारण राष्ट्रीय उत्पन्नाच्या माध्यमातून देशातील त्या वर्षातील आर्थिक कामगिरी समजते. त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्न हे विकासाचं निर्देशक असतं. जर सातत्याने राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होत असेल तर त्या देशाचा आर्थिक विकास होत आहे असं आपण म्हणतो. त्याबरोबरच देशातील विविध क्षेत्रांमधील उदाहरणार्थ शेती, उद्योग, सेवा या क्षेत्रातील वाढीचा दर समजून घेण्यासाठी, त्याचबरोबर जगातील विविध राष्ट्राच्या माध्यमातून राष्ट्रीय उत्पन्नाची तुलना करण्यासाठी अशा अनेक अनुषंगाने राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी ही महत्त्वाची असते. चला तर आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय हे समजून घेऊयात. साधारणपणे एका वर्षाच्या कालावधीमध्ये देशात उत्पादन झालेले वस्तू आणि सेवा ज्या असतात त्याचं पैशातील मूल्य म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. याचाच अर्थ एखाद्या वर्षामध्ये देशात जे काही विविध वस्तू आणि सेवा उत्पादित होतात त्याचं पैशातील मूल्य हे राष्ट्रीय उत्पन्न असतं. राष्ट्रीय उत्पन्नाची सखोल व्याख्या या ठिकाणी आपल्याला समजून घेण्यासाठी आपल्याला काही अर्थतज्ञांच्या व्याख्या या ठिकाणी आपण विचारात घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण मार्शल यांची व्याख्या या ठिकाणी समजून घेऊया. मार्शल यांच्या मते प्रतिवर्षी एखाद्या राष्ट्रातील श्रमिक आणि भांडवल हे नैसर्गिक साधनसामग्रीच्या सहाय्याने मूर्त आणि अमूर्त किंवा यालाच आपण दृश्य किंवा अदृश्य अशा वस्तू व सेवांचे जे निव्वळ उत्पादन घेतले जाते ते त्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न असते. या व्याख्येवरून आपल्याला असं लक्षात येतं की मार्शल यांची राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या जी आहे ती उत्पादनावर आधारित आहे. एखाद्या वर्षी राष्ट्रातील जे काही एकूण उत्पादन होतं त्यालाच मार्शलनी त्या राष्ट्राचं उत्पन्न असं म्हटलेलं आहे. यानंतर प्राध्यापक पिगू यांची व्याख्या आपण बघूयात. पिगूच्या मते समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाचा जो भाग पैशात मोजता येतो त्यालाच राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. यामध्ये परदेशातून मिळालेल्या उत्पन्नाचाही समावेश होतो. पिगूंच्या मते एखाद्या वर्षी जे काही देशामध्ये विविध उत्पादनाचे घटक जे उत्पन्न मिळवतात आणि ते उत्पन्न आपल्याला पैशामध्ये मोजता येतं याला पिगू यांनी राष्ट्रीय उत्पन्न असं म्हटलेलं आहे.
या व्याख्येवरून आपल्याला असं लक्षात येतं की पिगू यांनी उत्पन्नावर आधारित अशी राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या केलेली आहे. आणि एखाद्या वर्षी देशातील नागरिकांनी जे काही उत्पन्न मिळवलेलं असतं आणि ते पैशात आपल्याला मोजता येतं त्याची बेरीज म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. अशा पद्धतीनं पिगू यांनी राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या दिलेली आहे. त्यानंतर फिशरची व्याख्या. आता मार्शल आणि पिगूपेक्षा फिशरनी काहीशी वेगळी व्याख्या या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाची केलेली आहे. फिशरच्या मते राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनाचा जो भाग प्रत्यक्षरित्या उपभोगासाठी वापरला जातो असा भाग होय. म्हणजे फिशर यांच्या मते एखाद्या वर्षामध्ये उत्पादन किती झालेलं आहे, लोकांचं उत्पन्न किती लोकांना मिळालेलं आहे, यापेक्षा त्या वर्षामध्ये किती वस्तू आणि सेवा लोकांनी उपभोगल्या आहेत हे महत्त्वाचं आहे. आणि यावर झालेला जो खर्च आहे त्याची बेरीज म्हणजेच फिशरच्या मते त्या देशातील त्या वर्षातलं राष्ट्रीय उत्पन्न होय. यामुळेच मार्शल आणि पिगूपेक्षा फिशरची व्याख्या या ठिकाणी आपल्याला महत्त्वाची वाटते. आणि त्या ठिकाणी फिशर यांनी एकूण खर्चावर आधारित अशी राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या त्या ठिकाणी केलेली आहे. यानंतर आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना समजून घेणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना समजून घेण्याआधी राष्ट्रीय उत्पन्नाच्या आत्ता व्याख्या आपण जे काही समजून घेतलेल्या आहोत त्याच्या आधारित आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची काही वैशिष्ट्ये समजून घेता म्हणजे लक्षात येतात. ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न हे संपूर्ण राष्ट्राचं उत्पन्न असतं. राष्ट्रीय उत्पन्न हे नेहमी पैशामध्ये व्यक्त केलं जातं. त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाह संकल्पना आहे, कारण त्या वर्षातील झालेलं उत्पादन फक्त राष्ट्रीय उत्पन्नामध्ये विचारात घेतलं जातं. त्याच्या आधीच्या वर्षातील जे काही उत्पादनाचा साठा असतो तो मात्र यामध्ये समावेश केला जात नाही. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाची ही जी संकल्पना आहे ती प्रवाह संकल्पना आहे. आणि राष्ट्रीय उत्पन्न ही एका वर्षाच्या कालखंडाकरिता नेहमी हे मोजली जाते. अशा पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये देशातील एकूण वस्तू आणि सेवाचं जे अंतिम वस्तू आणि सेवा आहेत त्या विचारात घेतल्या जातात. म्हणजे अंतिम वस्तू म्हणजे जे काही विक्री योग्य वस्तू ज्या असतात, विक्रीसाठी तयार वस्तू असतात, ज्या वस्तूच्या उत्पादनानंतर त्या विक्रीसाठी बाजारात पाठवल्या जातात अशा वस्तूंना आपण अंतिम वस्तू म्हणतो. अशाही वस्तू उत्पादित केलेल्या असतात की ज्याच्यावर आणखीन प्रक्रिया करणं बाकी असतं. अशा वस्तूंना आपण अंतरिम वस्तू असं म्हणतो. अशा वस्तू मात्र आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश करत नाही. फक्त विक्रीसाठी तयार असलेल्या वस्तूंचा समावेश आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करत असतो. अशा पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधारे आपल्याला ही काही महत्त्वाची वैशिष्ट्ये या ठिकाणी लक्षात येतात. आता राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना ज्या आपण व्यवहारामध्ये नेहमी वापरतो या संकल्पना आपण बघूयात. सर्वप्रथम आपण स्थूल देशांतर्गत उत्पादन ही संकल्पना समजून घेऊयात. आपण नेहमी वर्तमानपत्रामध्ये भारताचा GDPचा दर 8.3% इतका राहिलेला आहे किंवा अमुक इतका राहिलेला आहे असं वाचत असतो. मग हा GDP म्हणजे काय असतो हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर GDP म्हणजेच स्थूल देशांतर्गत उत्पादन किंवा इंग्लिशमध्येच आपण त्याला ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असं म्हणतो. म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन या संकल्पनेच त्याचा अर्थ आपल्याला उमगतो. म्हणजे एखाद्या वर्षी आपल्या देशामध्ये, आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये किंवा आपल्या देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत आपल्या देशातील उत्पादनाची जी साधने असतात म्हणजे श्रमिक, भांडवल, इतर नैसर्गिक साधन संपत्ती यांच्या सहाय्याने ज्या अंतिम वस्तू आणि सेवा निर्माण केल्या जातात त्याचं पैशातील मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन होय.
यामध्ये प्रामुख्याने आपल्या देशातील उत्पादन घटकांनी जे परदेशामध्ये विविध माध्यमातून उत्पन्न मिळवलेलं असतं, जे व्यवसाय करत असतील तर त्याच्यापासून मिळणारा नफा असेल किंवा मग गुंतवणूकदारांनी केलेल्या गुंतवणुकीचा परतावा असेल, असा विविध उत्पन्न स्रोतापासून मिळवलेलं जे काही परदेशातील उत्पन्न असतं त्याचा समावेश या स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये केला जात नाही. मात्र परदेशातील व्यावसायिकांनी आपल्या देशामध्ये येऊन जे काही उत्पादन तयार केलेलं असतं किंवा उत्पन्न मिळवलेलं असतं त्याचा मात्र समावेश आपण स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये करत असतो. तर सूत्ररूपाने आपण इथं बघतोय की GDP बरोबर C+I+G+X-M. या ठिकाणी GDP म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, C म्हणजेच कन्झम्पशन गुड्स म्हणजे उपभोग्य वस्तू, I म्हणजे भांडवली वस्तू म्हणजेच कॅपिटल गुड्स किंवा इन्व्हेस्टमेंट गुड्स असं म्हणतो त्याला आपण, G म्हणजे गव्हर्नमेंट गुड्स म्हणजे सरकार निर्मित वस्तू, आणि X-M म्हणजेच निव्वळ निर्यात वस्तू. अशा पद्धतीनं GDP मध्ये प्रामुख्याने या सर्व प्रकारच्या वस्तू आणि सेवा ज्या आपल्या देशामध्ये आपण तयार करतो, उत्पादित करतो, त्याचा समावेश आपण स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये करत असतो. यानंतर स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय? तर स्थूल राष्ट्रीय उत्पादन ही संकल्पना निव्वळ स्थूल देशांतर्गत उत्पादनापेक्षा व्यापक संकल्पना आहे. यामध्ये आपल्या देशातील उत्पादनाबरोबरच म्हणजे एखाद्या वर्षी आपल्या देशातील उत्पादन साधन संपत्तीच्या सहाय्याने ज्या आपण वस्तू आणि सेवा निर्माण करतो त्याचं पैशातील मूल्य म्हणजेच स्थूल राष्ट्रीय उत्पादन असतं. याचबरोबर आपल्या देशातील नागरिकांनी परदेशातील विविध उत्पन्न स्रोताच्या माध्यमातून जे उत्पन्न मिळवलेलं असतं त्याचाही समावेश आपण स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये करत असतो. म्हणजे आपल्या देशातील नागरिकांनी जर परदेशातील काही गुंतवणूक केलेली असेल, त्याच्यापासून काही त्यांना परतावा दर मिळत असेल, काही उत्पन्न मिळत असेल, तर त्याचा समावेश आपण स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये करत असतो. सूत्ररूपाने आपल्याला स्थूल राष्ट्रीय उत्पादन असं म्हणजे स्पष्ट करता येतं की GNP बरोबर इज इक्वल टू GDP प्लस नेट इन्कम फ्रॉम अब्रॉड. म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन बरोबर स्थूल देशांतर्गत उत्पादन अधिक परदेशातून मिळवलेलं उत्पन्न. अशा प्रकारे आपल्याला स्थूल राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पना लक्षात येते. यानंतर निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. जेव्हा आपण स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा खर्च वजा करतो त्यानंतर जे शिल्लक राहिलेलं उत्पन्न असतं त्यालाच आपण निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो. म्हणजे सूत्ररूपाने निव्वळ राष्ट्रीय उत्पादन बरोबर स्थूल राष्ट्रीय उत्पादन वजा घसारा. म्हणजे घसारा खर्च म्हणजे काय, तर विविध व्यवसायामध्ये विविध प्रकारच्या यंत्रसामग्रीचा वापर केला जातो आणि या यंत्रसामग्रीचा वापर केल्यामुळे त्याची झीज होत असते. काही काळानंतर या यंत्रसामग्री कालबाह्य होत असतात. त्या ठिकाणी नवीन यंत्रसामग्री बसवावी लागते. त्याच्यासाठी काही खर्च व्यावसायिकाला करावा लागतो आणि त्याचाच भाग म्हणून दरवर्षी काही रक्कम त्याला या घसारा खर्चाच्या माध्यमातून बाजूला काढून ठेवावी लागते. आणि असा घसारा खर्च या राष्ट्रीय उत्पन्नातून वजा करणं गरजेचं असतं. त्या माध्यमातून आपल्याला वास्तव राष्ट्रीय उत्पादनाची कल्पना येत असते. म्हणून स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा खर्च वजा केल्यानंतर जे शिल्लक राहतं त्यालाच आपण निव्वळ राष्ट्रीय उत्पादन असं म्हणतो.
यानंतर आपण घटक किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न आणि बाजार किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पना आपण समजून घेऊयात. एका वर्षात उत्पादित झालेल्या एकूण उत्पादनाला त्या वर्षाच्या बाजार किमतीने गुणून जे आपण एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचं मूल्य काढतो त्याला आपण बाजार किमतीनुसार राष्ट्रीय उत्पादन असं म्हणतो. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना जेव्हा आपण एकूण उत्पादनाची संख्या गोळा करतो आणि त्याचं पैशातील मूल्य काढण्यासाठी जेव्हा आपण बाजारातील किमतीने त्याला गुणून त्याचं पैशातील मूल्य काढतो आणि शेवटी जो काही आकडा येतो तो त्या देशाचा राष्ट्रीय उत्पन्न असतो. आणि या पद्धतीनं जेव्हा आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजतो त्यालाच आपण त्या ठिकाणी बाजार किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो. याहीपेक्षा वेगळ्या पद्धतीने सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जातं. ते म्हणजे जेव्हा आपल्या देशातील विविध उत्पादनाचे घटक म्हणजे भूमी, श्रम, भांडवल, संयोजक वगैरे जे उत्पादन कार्यात सहभागी होतात त्या कार्याबद्दल त्यांना म्हणजे उत्पन्न रूपातून मोबदले मिळत असतात, जसे खंड, वेतन, व्याज, नफा इत्यादी. आणि एखाद्या वर्षामध्ये त्या देशातील या उत्पादनाच्या घटकांनी जे उत्पादनाच्या कार्याबद्दल त्यांना जे काही उत्पन्न मिळालेलं असतं त्या उत्पन्नरूपी मोबदल्याची जेव्हा आपण बेरीज करतो आणि बेरीज केल्यानंतर शेवटी जो आकडा येतो तो त्या वर्षाचा राष्ट्रीय उत्पन्न दर्शवतो. आणि या पद्धतीनं जेव्हा आपण राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असतो त्यालाच आपण घटक किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो. आणि घटक किमतीनुसार किंवा घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पादन बरोबर खंड अधिक वेतन अधिक व्याज अधिक नफा असं आपण म्हणतो. अशा पद्धतीनं आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाच्या स्वरूपानुसार घटक किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न आणि बाजार किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न असं वर्गीकरण करता येतं. यानंतर चालू किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न आणि स्थिर किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना जेव्हा वस्तू आणि सेवाचं उत्पादनाचं मूल्य चालू वर्षातील बाजार किमतीनुसार काढले जाते तेव्हा त्याला आपण चालू किमतीनुसार राष्ट्रीय उत्पादन असं म्हटलं जातं. दुसरीकडे राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना जेव्हा एखाद्या वर्षातील अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य हे चालू वर्षातील किमतीचा विचार न करता एखादा आधारभूत वर्ष निवडून की ज्या वर्षी किमती या स्थिर असतात अशा वर्षातील किमती विचारात घेऊन चालू वर्षातील उत्पादनाचं मूल्य काढलं जातं तेव्हा या पद्धतीला आपण स्थिर किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो. यानंतर नाममात्र किंवा नॉमिनल स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आणि वास्तव स्थूल राष्ट्रीय उत्पादन असंही आपल्याला या ठिकाणी वर्गीकरण करता येतं. जेव्हा राष्ट्रीय उत्पादन चालू किमतीनुसार मोजलं जातं तेव्हा त्यास नाममात्र किंवा नॉमिनल स्थूल राष्ट्रीय उत्पादन असं म्हणतो आपण. आणि जेव्हा राष्ट्रीय उत्पादन हे एखाद्या आधारभूत वर्षातील किमती विचारात घेऊन आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजतो त्यालाच आपण वास्तव स्थूल राष्ट्रीय उत्पादन असं आपण म्हणतो. त्यालाच आपण वास्तव स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणतो. अशा पद्धतीनं आधारभूत वर्षातील स्थिर किमतीचा विचार करून राष्ट्रीय उत्पन्न मोजल्यात आपल्याला त्या वर्षातील वास्तव राष्ट्रीय उत्पन्नाची कल्पना येते. त्या वर्षामध्ये जर किमती चढ उतार झालेले असतील त्याचा परिणाम म्हणून जे काही राष्ट्रीय उत्पन्न मध्ये जास्त कमी मूल्य जे होऊ शकतं ते टाळण्यासाठी आपल्याला वास्तव राष्ट्रीय उत्पन्नाची कल्पना येण्यासाठी आपण या ठिकाणी स्थिर वर्षातील किमतीचा विचार करून राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असतो. त्यालाच आपण वास्तव स्थूल राष्ट्रीय उत्पादन असं म्हणतो. यानंतर व्यक्तिगत उत्पन्न. देशातील व्यक्तींना उत्पन्नाच्या विविध स्रोतांच्या माध्यमातून जे उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नाची बेरीज म्हणजेच व्यक्तिगत उत्पन्न होय. समजा व्यक्तीला नोकरी केल्याबद्दल त्याला वेतन मिळत असतं, त्याचा काही व्यवसाय असेल त्यापासून त्याला नफा मिळत असेल
बँकेत काही ठेवी असतील त्या माध्यमातून त्याला व्याज मिळत असेल, शेअर मार्केटमध्ये काही गुंतवणूक केली असेल तर त्याला त्याच्यापासून लाभांश मिळत असेल, अशा सर्व प्रकारच्या उत्पन्नाची बेरीज जेव्हा आपण करतो त्या बेरजेलाच आपण व्यक्तिगत उत्पन्न असं म्हणतो. याच्यामध्ये त्याची शेती असेल, शेतीतून सुद्धा काही उत्पन्न असेल त्याचीही म्हणजे आपण उत्पन्न यामध्ये समावेश करतो. तसेच काही सरकारकडून काही संक्रांत उत्पन्न म्हणून व्यक्तीला मिळत असेल त्याची बेरीज यामध्ये आपण करतो. म्हणजे विविध उत्पन्न स्रोताच्या माध्यमातून जे काही उत्पन्न व्यक्तीला मिळतं त्याची बेरीज केली असता जे उत्पन्न मिळतं त्यालाच आपण व्यक्तिगत उत्पन्न असं म्हणतो. यानंतर खर्च योग्य उत्पन्न. जेव्हा व्यक्तिगत उत्पन्न व्यक्तीला मिळतं तेव्हा तो संपूर्ण उत्पन्न खर्च करू शकत नाही. जर त्याचं उत्पन्न जर करपात्र असेल तर सर्वप्रथम त्याला सरकारला कराची रक्कम द्यावी लागते आणि सरकारला कराच्या माध्यमातून जी रक्कम दिल्यानंतर जे काही शिल्लक उत्पन्न राहतं तो उत्पन्नात तो स्वतःच्या मर्जीप्रमाणे तो खर्च करू शकतो. आणि म्हणून व्यक्तिगत उत्पन्नातून अशा प्रत्यक्ष कराची रक्कम वजा केल्यानंतर जे शिल्लक उत्पन्न असतं, शिल्लक उत्पन्न राहिलेलं असतं त्यालाच आपण खर्चयोग्य उत्पन्न किंवा व्ययशक्य उत्पन्न असं म्हणतो. यानंतर दरडोई उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचं महत्त्व आपल्याला पाहता राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरूनच आपल्याला देशातील दरडोई उत्पन्नाची आकडेवारी लक्षात येत असते. म्हणजे दरडोई उत्पन्न काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा काढावा लागतो किंवा राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. म्हणून जेव्हा एकूण राष्ट्रीय उत्पन्नाला त्या देशातील एकूण लोकसंख्येने आपण भागतो तेव्हा जे काही आपल्याला त्या ठिकाणी मूल्य मिळतं त्यालाच आपण दरडोई उत्पन्न असं म्हणतो. म्हणजे दरडोई उत्पन्न म्हणजे देशातील दर मानशी सरासरी उत्पन्न असतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला सरासरी उत्पन्नाचा वाटा किती मिळतो हे आपल्याला दरडोई उत्पन्नावरून समजतं. आणि हे काढण्यासाठी आपण एकूण राष्ट्रीय उत्पन्नास देशातील एकूण लोकसंख्येने आपण भागतो आणि हे भागलं असता आपल्याला दरडोई उत्पन्न मिळते. आणि दरडोई उत्पन्न हे आपल्याला दरडोई उत्पन्नावरून देशातील राहणीमान पातळी आपल्याला समजते की बाबा एखाद्या जर देशाचं दरडोई उत्पन्न जास्त असेल तर त्या देशाचं राहणीमान पातळी ही म्हणजे उच्च आहे असं आपण म्हणू शकतो. आता उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर समजा अमेरिका आणि भारताचे दरडोई उत्पन्नातून आपल्याला सहज त्या दोन देशातील राहणीमान पातळीची तुलना करता येते. अमेरिकेचं आता दरडोई उत्पन्न जर आपण बघितलं तर जवळपास ते $25,000 जास्त म्हणजे या दरडोई उत्पन्न आपल्याला पाहायला मिळतं. आणि भारताचं जर आपण बघितलं दरडोई उत्पन्न तर ते $2,000 आसपास आपल्याला दिसून येतं. सरासरी आपल्याला ते दिसून येतं. मग यावरून आपल्या लक्षात येतं की बाबा अमेरिकेतील लोकांची जी राहणीमान पातळी आहे ती भारतातील देशातील लोकांच्या राहणीमान पातळीपेक्षा उच्च आहे. अशा पद्धतीनं दरडोई उत्पन्न आपल्याला देशातील लोकांची राहणीमान पातळी समजून येण्यासाठी महत्त्वाची असते. आणि दरडोई उत्पन्नामध्ये जर सातत्याने वाढ होत असेल तर देशातील लोकांची राहणीमान पातळीसुद्धा सुधारत आहे. राहणीमान पातळी वाढत आहे असं आपण त्यावरून म्हणू शकतो. अशा पद्धतीनं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राष्ट्रीय उत्पन्न आणि त्या संबंधित विविध ज्या संकल्पना आहेत ते या ठिकाणी आपण समजून घेतलेल्या आहेत. धन्यवाद.